सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत चवळीचे अतिशय खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट वडे. चवळीची भाजी किंवा उसळ नेहमी करून कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. हे वडे बनवायला अगदी सोपे आहेत आणि चहासोबत खायला अगदी परफेक्ट आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका भांड्यात 1 वाटीपर्यंत चवळी घ्यायचा आहे आणि यामध्येच 1 चमचा उडीदचा डाळ घालायचा आहे. उडदाची डाळ यामध्ये घातल्यामुळे वड्यांना कुरकुरीतपणा येतो, वडे आतूनही मऊ राहतात आणि मिश्रणाला चांगल्या प्रकारे बाइंडिंग येते आणि वडे तळताना फुटत नाही. आता यामध्ये पुरेसे पाणी घालून एकदा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे. परत यामध्ये पाणी घालून 7 ते 8 तासापर्यंत हे चवळी आपण पाण्यात भिजवत ठेवून देणार आहोत. जर हे वडे सकाळी बनवायचं असेल तर रात्रभर हे पाण्यात भिजवत ठेवून द्यायचं आहे किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून जर तयार करत असाल तर सकाळी आपल्याला हे पाण्यात भिजवत ठेवून द्यायचं आहे. तर इथे चवळी आणि उडदाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून घेतली आहे. सकाळी इथे आपण बघू शकतो चवळी हे छान मऊ झालेली आहे. आता भिजवून घेतलेली चवळी चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे यामधील पूर्ण पाणी हे बाहेर निघून जाणार. चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी हे चाळणीमध्येच ठेवून देणार आहोत, जेणेकरून यामधील पूर्ण पाणी हे बाहेर निघून जाणार. तोपर्यंत मिक्सरच्या जारमध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर असं जाडसर हे वाटून घेतल्यानंतर आता यामध्ये वडे जितके तिखट लागेल त्यानुसार हिरवी मिरची घालायचा आहे आणि 2 इंचपर्यंत आलं टाकणार आहोत. आता हे सगळं मिक्सरमधून थोडंसं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जाडसर हे वाटून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता परत त्याच मिक्सरच्या जारमध्ये चवळी घालायचं आहे. चवळीमधील पूर्ण पाणी हे बाहेर निघालेलं आहे. आता हे मिश्रण अगदी बारीक न करता थोडंसं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. असं वाटून घेतल्यानंतर परत याच भांड्यात काढून घ्यायचं आहे. तर इथे वड्यांना छान टेक्स्चर येण्यासाठी मिश्रण पूर्णपणे स्मूथ करू नका. तर हे बघा, मिश्रण हे आपल्याला इतकं जाडसर ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हे वाटून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा, 10 ते 12पर्यंत कढीपत्त्याचे पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, सोबतच यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ज्यांना जास्त तिखट आवडत नसेल त्यांनी यामध्ये लाल तिखट घालू नये. आपल्या आवडीनुसार तिखट हे कमी जास्त करून घेऊ शकता. आता हे सगळं मिश्रण हाताने किंवा चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणातून छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने वड्याचा आकार द्यायचा आहे. वडा तयार करून घेताना मध्यम जाडीचा वडा हे तयार करून घ्यायचा आहे. जास्त जाडसर ठेवू नका, नाहीतर ते आतपर्यंत तळला जाणार नाही. तर इतकं जाडसर वडा हे तयार करून घ्यायचा आहे. दुसरीकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर वडे सावकाश तेलात सोडायचं आहे. तेलात सोडल्यावर वडे लगेच हलवायचं नाही. एका बाजूने थोडे सेट झाले की हलक्या हाताने वडे हे पलटून घ्यायचं आहे. वडे हे तळताना गॅसची आच मध्यम ठेवायचा आहे. दोन्ही बाजूनी वडे छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे वडे हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतल्यानंतर झाऱ्याने काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने सगळे वडे तयार करून तळून घ्यायचं आहे. तर चवळीपासून तयार केलेले हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत. तळल्यानंतर एक थेंबही जास्तीचं तेल राहत नाही आणि वडे एकदम कुरकुरीत बनून तयार होतात. तर अशा प्रकारे आपले गरमागरम आणि कुरकुरीत चवळीचे वडे इथे बनून तयार झालेले आहेत. हे वडे तुम्ही गरमागरम चटणी, सॉस किंवा चहासोबत सर्व करू शकता. तर ही होती आजची सोपी आणि स्वादिष्ट चवळीच्या वड्याची रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.